नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे सॅटर्डे आणि आज आपण चाललो होतो असं एका छोट्याशा लाँग ड्राईव्हवरती. हे छोटंसं बट लाँग ड्राईव्हवरती. एक खूप दिवस झाले मी असं कुठं जवळपास गेलो नव्हतो. म्हणजे पहिलं सॅटर्डे संडेचं जाणं होत होतं, पण काही दिवस झाले की मी म्हणजे पुण्याच्या बाहेर जात होतो. त्या या सॅटर्डेला म्हटलं आपण पुण्यातल्या पुण्यात राऊंड मारून येऊयात एक. तर लांब कुठं असं जायचं एवढा प्लॅन नाही आहे. टू व्हीलर घेऊन चाललो आपण, फोर व्हीलर नाही घेऊन चाललो. बघू सिंहगड साईडला पानशेत बॅकवॉटर किंवा हां किंवा डोंजी. डोंजी असं आहे तिथं जागा. तिकडे जाऊन बघूयात. जाता आता मस्त असं म्हणजे मी नवीनच प्लॅन म्हणलं की जाता आता कॉफी घ्यायची. कॉफीसाठी मी हे पण घेतलं आहे थर्मास. ह्याच्यात कॉफी घेऊन एखाद 2 ग्लास, त्यानंतर काही अजून चिप्स वगैरे, स्नॅक्स वगैरे, नॉर्मल स्नॅक्स. आणि मग जाऊयात पुढे. तिथं बसून मस्त असं सनसेट एन्जॉय करू. जर त्या टायमिंगपर्यंत पोहोचलो तर सनसेट आणि ग्रीनरी, कारण की पाऊस पडून गेला आत्ताच, तर मस्त असं सगळीकडे ग्रीनरी, असं ग्रीन झालेलं आहे. तर बघू सगळं. नक्कीच मी तुम्हाला पण ब्लॉगमध्ये दाखवेन. एंडपर्यंत ब्लॉग बघा. नक्कीच कसा वाटला मला कमेंट करून सांगा. ओके, बाय बाय. थर्मस, पाणी बॉटल. निघतो आपण आता जाण्यासाठी. गाडीत पेट्रोल भरून, टाईम चुकीचा झाला, पेट्रोल भरून सरळ ऑन द वे आप जाऊ. दाखवतो. जागा फिक्स नाही आहे, पण दाखवतो मी आपल्याला. आत्ता मी थांबलो होतो इथे न्यू पुणा कॉफ खाण्यासाठी. ते आतमध्ये हिरेंची सेटिंग आहे, खूप मस्त असं बनवलं आतमध्ये यांनी. खूप सिंहगड रोडचं आहे, खडकवासल्याचं म्हणजे अलीकडे. इथं थांबलो होतो स्पॉटला. खूपच असं अख्खा रोडला असा अख्खा व्ह्यू आहे. पानशेत बॅकवॉटरचा राहताना अख्खा व्ह्यू आहे. कॉफी घेऊन पुढे. कॉफी घेतलेली आपण आता. मस्त आमचा असा प्लॅन फेल झालेला आहे, कारण की मी ऑनलाईन गुगल मॅप थ्रू आलो. पानशेत बॅकवॉटर आणि आल्यानंतर फक्त सगळं सुकलं आहे. हो, फक्त एवढंच पाणी. हे बघून घरी जाऊ का काय यार, फक सीन्स आहे. काहीच बघायला भेटलं नाही. तिथं गाडी इकडे पार्क केली आहे. काहीच नाही आता. काय इथं बसू तरी काय? कॉफी इथं हे ह्या पाण्याची इथं बसू, कॉफी पिऊ का? हट. आता आपण पानशेत बोटिंग पाशी आलो. खाली आल्यानंतर ही तिथली खालची नाडी आहे. नाड्यामध्ये ते दरवाजे. आलो आपण आपल्या फायनली स्पॉटला. आपली कॉफी, चिप्स आणि हा व्ह्यू. इथं बसून कॉफी, चिप्स आणि सुकून. मस्त वाटतं. बाकी ग्रीनरी इकडे तरी आता थोडंसं ऊन पडलं, नाही तर मगाचपर्यंत वातावरण खूप म्हणजे असं मस्त होतं. त्या साईडला सावली एकदम. क्लायमेट खूप मस्त झालं आहे. सावली अशी पडली. इथे एक छोटी टपरी पण येतात, तिथे आता वडापाव आणि भजीची ऑर्डर दिली आपण. येऊन काहीतरी तुम्ही असा टाईम स्पेंड करत जा, वाढवेल तुम्हाला. तरी ही माझी थेरपी की हफ्त्यातले जे 7 दिवस असतात त्यातले 5 दिवस काम काम काम. पण निदान जे काही टेन्शन, जो काही स्ट्रेस असेल, जे काही विचार असतील किंवा XYZ जे काही गोष्टी असेल, तिथं मग स्वतःला मी असं त्यातून बाहेर पडण्यासाठी हा टाईम स्वतःसाठी देतो. की जिथं स्वतः येऊन आउट ऑफ संपर्क सगळ्यांपासून थोडंसं लांब, थोडंसं येऊन शांतता, मनाला पीस. आणि मला म्हणजे हेच असं ग्रीनरी, पाणी, म्हणजे नेचर, बेसिकली नेचर. त्या ह्याच्यात येऊन मला असं मस्त असं वाटतं. मी
का नाही ना, हफ्त्यातले 1-2 दिवस तरी कुठं ना कुठं तरी बाहेर जाणं म्हणजे मला लागतंच. मी पण नक्की असा टाईम कधीतरी स्पेंड करायला मला सांगा कसं वाटलं तुम्हाला. आम्ही आता भजी मागवलं तिथून चटणीसोबत, एकच नंबर, खूप छान. वडापाव आलेला आहे आपला, भजी तर होतच. मस्त सनसेट होतं आता. काय व्ह्यू वाटतो, काय सुंदर, मस्त वाटतं, एकदम शांत पीस. आपण चाललो आता बोटिंग करायला. मस्त सनसेट, बोटिंग येतं, छान वाटेल. खूप एक्सपिरियन्स मी दाखवत होतो मला. फायनली आलो आपण आत्ता बोटमध्ये. सनसेट, वाव, चारी साईडला पाणी. मसाला मॅगी झालाय. सनसेट फायनली. जाऊ आता आपण, निघूया आपल्या घरी. मस्त वाटलं खूप इकडे येऊन, छान. सॅटर्डे चांगला स्पेंड झाला. भेटूया आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये.